सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत दादर म्हणजे शिवतीर्थावर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी पार्क आहे। आज मनसेचा पाडवा मेळावा पार पडतोय। नेहमीच दरवर्षी कार्यकर्त्यांना या दिवसाची जी आहे ती एक ओढ असते आणि आज तीच ओढ घेऊन हे सर्व येते मनसैनिक आज शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण थेट मनसैनिकांशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, कुठून आलात? आम्ही ठाण्यावरून आलोय आणि आमच्या सोबत जवळजवळ 50 ते 60 बसेस आलेल्या आहेत। तुफान गर्दी आहे आमची आणि जल्लोष दरवर्षीप्रमाणे राजसाहेबांना ऐकण्यासाठी आम्ही आलेलो आहे। काय काय या वर्षीची शिदोरी काय असेल, एकंदरीत काय वाटतं? जे राजसाहेबांचे विचार असतात, म्हणजे कधी कोणता मित्र पक्ष नसतो, कधी कोण विरोध नसतात। जेव्हा साहेब शिवतीर्थावर येतात तेव्हा जो काय आदेश असेल तो मान्य। नक्कीच साहेबांचा आदेश तो आम्हाला शेवटचा आदेश। पण ज्या पद्धतीने आत्ताचं हे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे आता जे राजकारण चालू आहे ते गलिच्छ राजकारण चालू आहे। नक्की कोण कोणासोबत निवडणुकीला कोण कोणासोबत लढतंय आणि कोण कोणासोबत सत्ता स्थापन करतंय हे कळतच नाही। आणि त्यावर राजसाहेबांचा जो काही मार्गदर्शन आम्हाला मिळतं, जो काही आदेश मिळतो त्या आदेशाची आम्ही वर्षभर आम्ही जे काही मार्गदर्शन मिळतं त्या आदेशावर आम्ही वर्षभर काम करत असतो आणि आम्ही आमच्या शहरांमध्ये साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार काम करत असतो। ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता जे छत्रपतींचा अपमान सुरू आहे, कोरटकर प्रकरण असेल, त्याचबरोबर सोलापूरकर यांचं प्रकरण असेल, याकडे कसं पाहता? मनसैनिक म्हणून चिड आहेत का? हे सर्व प्रकरण अधिवेशन सुरू असतानाच का निघाली? अधिवेशनाच्या आधी ही प्रकरणं नव्हती का? जेव्हा अधिवेशन सुरू होते, जेव्हा तरुणांना बेरोजगारी आली आहे, परत विविध मुद्दे आहेत महाराष्ट्राचे, ह्या मुद्द्यांपासून लक्ष भिरकवण्यासाठी हे मुद्दे समोर केलेले आहेत। म्हणजे छत्रपती महाराजांचा जो काही अपमान केला तो अपमानाला, ज्यांनी अपमान केला त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे। पण अधिवेशनामध्ये हे सर्व मुद्दे का काढले पाहिजेत? आज कोणत्या तरी ठाण्यातल्या नेत्याचा अपमान केला जातो, तो मुद्दा का काढला पाहिजे? अधिवेशनामध्ये तुम्ही काय, महाराष्ट्राची प्रगती कुठवर आली आहे, महाराष्ट्राचा खजिना कितीपर्यंत संपलाय लाडकी बहीण योजनेमुळे, या सर्व, आज लाडकी बहीण योजनेला तुम्ही 1500 रुपये देतात, त्या लाडक्या बहिणींना तुम्ही काम द्या, त्यांना सक्षम करा। 15,000 रुपये कमवण्याची नोकरी द्या तुम्ही। 1500 रुपयात त्यांचं घर चालत नाही। आज कोणत्याच लाडक्या बहिणीचं 1500 रुपयात पुन्हा तुमच्याकडे येणार आहे। तुम्ही कुठून आला? मी पण ठाण्यातूनच आलोय आणि ठाण्यातून आलोय मी पण, आणि अख्ख्या ठाण्यातून आमच्या 50हून अधिक बसेस आल्यात। दरवर्षीप्रमाणे आम्ही ज्वलंत विचार ऐकायला राजसाहेबांचे येतोच। पण आता एक मनसैनिक म्हणून युवक आहेस, त्या हिशोबाने तुला काय वाटतं, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे हे कितपत योग्य? योग्यता अजिबात नाही। त्यांचं बरोबर आज कार्यक्रम राजसाहेब स्टेजवरती घेणार, त्यांच्या सगळ्यांचा समाचार राजसाहेब घेणार। हे दरवर्षीप्रमाणे वर्षभर केलेल्या गोष्टींचं जे काय आज आहे ते आज राजसाहेब काढणार। आज सगळ्यांची परतफेड होणार, 100% परतफेड होणार। ज्यांनी त्या छत्रपतींबद्दल काय काय बोललेत, शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल, त्या कुत्र्या वाघ्या अशा कुत्र्याबद्दल जे बोललेत, आज राजसाहेब सगळं काढणार, एवढं 100%। आपण कुठून आले? आम्ही पुण्यातून आलेलो आहे। ज्या पद्धतीने आताचं राजकारण सुरू आहे, आपण देखील युवकात, आपल्यासोबत देखील अनेक युवक दिसत आहेत, कसं वाटतं राजकारण पाहता? पुण्यातला अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर गुन्हेगारी पण वाढलेली आहे, कसं एक दुःख होतं का? पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं, पण आजकाल पुणे असेल, बीड असेल, महाराष्ट्रात राजकारणात चिखल झालेला आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, एमपीएससी प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे। आज राजसाहेब, आमच्या पक्षाची टॅगलाईन आहे, राजसाहेब बोलणार सर्वांची खोलून मारणार राजसाहेब आज। आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व मराठी सैनिक, सर्व विद्यार्थी आज राजसाहेबांचे विचार घेऊन आमच्या भागात जाऊन आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहोत। या ठिकाणी आता मला जोपर्यंत माहिती आहे, ठाणे आणि पुण्याचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। महापालिका निवडणुका लवकरच येत आहेत, काय वाटतं, काय म्हणजे येणारी महापालिका तुम्ही पुण्याची सन्माननीय शहराचे सायनाजी बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका मनसे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून दिल्याची ग्वाही तुम्हाला देतो मी या ठिकाणी। आहे का तेवढी पॉवर? हडपसर विधानसभा असेल, खडकवासला विधानसभा असेल, या सर्व या ठिकाणी साहेब यांचं काम जोरात आहे आणि पुण्यात नक्की यश मिळेल एवढी तुम्हाला ग्वाही देतो। तुमचं काय म्हणणं आहे? ठाण्याची महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून सेनेकडे आहे, काय आशा आहे का या वर्षी तरी, म्हणजे मनसेचं इंजिन ठाण्यात धावेल? नक्कीच धावेल। महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे हे कार्यकर्त्यांची निवडणुका असते आणि आमच्या पक्षामध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे इतर कोणत्याच पक्षात कार्यकर्ते नाही आहेत आणि आम्ही विस्थापित आहोत, प्रस्थापित नाही आहोत। म्हणजे आम्ही वर्षानुवर्षे ह्याच मध्यमवर्गीय घरातली मुलं आहेत। आम्ही सर्व नोकरी धंदा करत राजकारण करत असतो। आमच्या पुढे मागे कोणीच, आमचे वडील आमचे काका कोण आमदार नाहीयेत किंवा कोण खासदार नव्हते। आज आम्ही मध्यमवर्गीय मधून जो काही नोकरी धंदा तो सर्व करत राजकारण करत असतो।
आणि लोकही आम्हाला नक्कीच यावेळेला निवडणुकीला चांगली साथ देतील आणि मनसेचं इंजिन यावेळेला सुसाट धावेल. नक्कीच मनसेचं इंजिन सुसाट धावेल अशी भावना व्यक्त केलेली आहे. परंतु नेहमी इलेक्शन आले की एक मुद्दा येतो, ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही. काय वाटतं, म्हणजे एक मनसैनिक म्हणून आपल्याला वाटतं का ठाकरे बंधू एकत्र यावे, हा राजकारणाचा देश संपवण्यासाठी त्या दोघांची एकत्र येण्याची गरज आहे? ठाकरे बंधू नक्कीच सर्वसामान्यांना एकत्र येण्यासाठी खरंच काळाची गरज आहे. आता तुम्ही बघाल की 3-3, 4-4 पक्ष एक झालेले आहेत. जर हे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रात हे जे 3 पक्ष आहेत यांची उठाबेस अशी होईल की तिन्ही पक्ष या पूर्णपणे सत्तेतून निघून जातील. तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधू एकत्र यावे? बरोबर आहे, ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजे. कारण आज महाराष्ट्रात मराठी माणसाची चाललेली अवस्था बघून असं नक्कीच वाटतं आता हे 2 मराठी भाऊ एकत्र या महाराष्ट्रासाठी आले पाहिजेत. मुंबईसाठी, महानगरपालिकांच्या इलेक्शनसाठी दोघे जण भाऊ एकत्र आलेच पाहिजेत. मुंबईच्या महापालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं, यंदाची काय परिस्थिती वाटते? आता नवीन आमच्या मुंबईचे आता शहर अध्यक्ष संदीप देशपांडे साहेब झालेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी 100% जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधू एकत्र यावे? हा निर्णय राजसाहेबांचा आहे, ते निर्णय आम्ही बोलू शकत नाही. जो राजसाहेब निर्णय घेतील तो पण आम्ही एक मनसैनिक म्हणून तुमची भावना काय? मराठा हितासाठी होता येत असेल तर एकत्र येईल तर चालतील आम्हाला. तुम्हाला काय? साहेबांनी वेळोवेळी त्यांच्या मागे गेले, म्हणजे त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत. त्यांना इच्छा नसेल तर आम्ही काय त्याबद्दल डिसिजन घेऊ नाही शकत. आणि साहेब सर्व काही जो काही डिसिजन असतो तो साहेबांचा असतो. आमचा पक्ष आदेशावर चालतो. साहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असतो, त्याच्या पुढे आम्ही काही नाही. पण ज्या पद्धतीने आता येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका निवडणूक आहे, त्यामध्ये गटर वॉटर मीटर म्हणजे अर्बनायझेशन वरती संपूर्ण ही निवडणूक लढवली जाते. आपल्याला वाटतं का पुणे शहरामध्ये अर्बनायझेशन झालंय, गटर वॉटर मीटर ह्या सगळ्यांवरती कामं करण्यात आली आहेत? पुण्यामध्ये अशी कुठल्या प्रकारची कामं करण्यात आलेली नाहीये. पुण्यामध्ये साधे ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. पुण्यामध्ये, पुणे सारख्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न चालू आहे. आता 24 आवर्सची लाईन टाकण्याचं काम चालू आहे. अजूनही आता बी कुठल्याही भागात पाणी मिळणार नाही. आमच्यासारख्या आम्ही आता नव्याने समाविष्ट पुणे महानगरपालिका झालेलो आहे, पण 33 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईन प्रश्न आहे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे आमच्या भागामध्ये. रस्त्यांचा प्रश्न पुण्याला आता केंद्रीय मंत्री मिळालेले आहेत, त्यामुळे कुठेतरी सुधारणा होते का? अजून तरी झालेलं नाहीये. झाल्यानंतर बघू. अजून वाटत नाही तसं काही झालंय म्हणून. काय काय आता काय सध्या भेटलेत पण कुठल्या विभागातून येतो? पुण्यातूनच आहे मी, त्यांच्यासोबतच आलेलो आहे. हा, हडपसर विधानसभा मतदारसंघ. रस्ते बरोबर आहेत? नाही रस्ते तर अजिबात नाही. ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पुलाचा प्रश्न आहे. हडपसर विधानसभेमध्ये पूल केलेले, जे एका एक पूल टाकलेला आहे, वाकड्या तिकडे पूल केलेले आहे. रोज लोकांना कामावरून घरी आल्यानंतर 2-2 तास, 3-3 तास घरी जायला वेळ लागतो. ट्रॅफिकचा प्रश्न सर्वात मोठा आहे आमच्या भागामध्ये. पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आमची रोजगाराची प्रश्न आहे आमच्या हडपसर विधानसभेमध्ये. तुम्हाला काय वाटतं, ठाण्यामध्ये गटर वॉटर मीटरचा प्रश्न सुटलेला आहे का? गेल्या 25 वर्षात ज्यांची सत्ता आहे शिवसेना भाजपेची, आतापर्यंत तर तुम्ही बघाल ना तर भरपूर ठिकाणी जो काहीच अशी कामं झालेली नाहीये जशी पाहिजे तशी. मोस्टली तुम्ही बघाल की गरीब जे एकदम चाळीतले जे प्रश्न आहेत, जे गटारचे जे मेन प्रश्न असतात, ते आतापर्यंत कधी या ठाण्याच्या सत्ता स्थापनेने अजूनपर्यंत मला वाटत नाही की गेल्या 25 वर्षात केलेत. भरपूर प्रश्न पेंडिंग आहेत. पण ज्या पद्धतीने ते म्हणालेत की गटर वॉटर मीटर, रस्त्यांचे प्रश्न असतील, हे देखील सुटलेले नाहीयेत. पण ठाण्याला तर स्मार्ट सिटी घोषित केलंय. मोठमोठे बिल्डर आले म्हणजे स्मार्ट सिटी झाली असं नाही. आज ठाण्यात तुम्ही नितीन कंपनी इंदिरानगर या साईडला गेलात, म्हणजे इंदिरानगर, सावरकर नगरच्या पुढे इंदिरानगर आहे, तिथे तुम्ही जाऊन प्रश्न बघा. आज डोंगरांवर घरं बांधत चालले, झोपडपट्ट्या वाढत चालल्यात. ही प्रगती नाही. प्रगती म्हणजे काय, तर झोपडपट्ट्या वाढल्या नाही पाहिजेत. आज लोकांचे जे काही पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत. आज ठाण्यात फक्त मोठमोठे बिल्डर आलेत, त्यामुळे लोकांना वाटतं की ठाण्याची खूप मोठी प्रगती होते. जे काही फ्लॅटला जे काही रेट आले त्यामुळे ठाण्याची प्रगती होते, याला प्रगती बोलली जात नाही. आज ठाण्यात जे काही फ्लॅट घेणारी लोकही बाहेरून आलेली आहेत. ठाणेकरांना परवडत नाही. पक्षात झालेला हा फेरबदल योग्य आहे? एकदम योग्य. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, योग्य आहे. प्रत्येकाला नवीन संधी मिळाली पाहिजे. राज्यसभेने घेतलेला निर्णय योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं? आज जो राजसाहेब आम्हाला जो आदेश देतील त्याच्यावर पक्षात झालेली फेरबदल योग्य आहे? पक्षात फेरबदल आमच्या पक्षामध्ये आजपर्यंत आम्ही अशी फेरबदल योग्य नाही, म्हणजे आता जी पदं नव्याने देण्यात आलेली आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना, हे योग्य आहे का? यस येथे योग्य आहे. आपल्यासोबत सर्व महाराष्ट्र सैनिक होते. थोड्याच वेळात राज ठाकरे यांचं भाषण सुरू होणार. त्या भाषणामध्ये कोणाचे कान टोचले जाणार, तसेच महाराष्ट्राला येत्या काळामध्ये मनसेचं राजकारण कशा पद्धतीने आहे हे पाहायला मिळणार.
हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महापालिका निवडणुका येणार आहेत, त्या महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचा स्टँड काय असणार, मनसेचं म्हणणं काय असणार आणि एकंदरीत मनसेच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात राज ठाकरे काय कानमंत्र देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.